रुको जरा, सबर करो. मजा नहीं आ रहा है. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राईब करो, मुझे नहीं पता. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काही बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हणजे ते सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. सर्वात अगोदर प्लास्टिक आलेट मशीनला ओपन करायचं मित्रांनो. मग प्लास्टिक प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो. सर्वात अगोदर प्लास्टिक बीटमार्क पुशला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे ग्रुप्स वगैरे ॲड करून दिले मित्रांनो. मग आपल्या फर्स्टला यायचं मित्रांनो, जसं की आपल्या ग्रुप्स दिसतील मित्रांनो. या सर्व ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं. सर्व ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या फर्स्टला यायचं. फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे का तुमच्या आवडीचे जे का फोटो आहेत मित्रांनो, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट फोटोला सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर जे सेकंड बीटचे जे सेकंड ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट जर आपल्याला लहान हवा तर अशा प्रोजेक्ट लहान करून घेऊन आपल्या हिशोबानं सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं प्रोजेक्ट आणखीन थर्ड ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला फर्स्टला यायचं मित्रांनो. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रोजेक्ट फोटो मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट वरती जे का 4 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड करण्याचं लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे बाकीचे ग्रुप आहे मित्रांनो, बाकीचे हे पण ग्रुप ॲडिट करून घ्यायचं. जर तुम्हाला अशा प्रोजेक्ट ग्रुप जर लहान झाले दिसत असेल तर मग आपला अशा प्रोजेक्ट 14.22 बीटपर्यंत म्हणजे खालच्या ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून येईल मित्रांनो. मग आपला जे ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण ॲडिट करून घ्या मित्रांनो. मग आपला 14.22 बीटला जो याचं मित्रांनो मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे फोटो आहेत ना, फोटोला ॲड करायचं. वर डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं. फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा असतो फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर सेकंड बीटला जाऊन जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा असतो फोटोला ॲड करायचं. बीटला जायचं. बीटला गेल्यानंतर फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला
जे काही फोटोज आहेत ना, फोटोजना इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला वरची दोन्ही लेअरला सिलेक्ट करून प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं. बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर म्हणजे खालची ब्लॅक लेअर आहे, ब्लॅक लेअरला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे वरचे व्हाईट लेअर आहे, व्हाईट लेअरला पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हाईट लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. अशा प्रकारे आणखीन थोडं ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला आणखीन आपल्या अशा थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये त्याच प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे, या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून जाईल. जे काय लोगोचा व्हिडिओ त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.